तीच उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांना एबी फॉर्म दिला। आणि नाशिकमधील दृश्य आपण पाहतो आहोत। राजाभाऊ वाजे यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन सध्या सुरू आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत राजाभाऊ वाजे, त्यांच्या विरोधामध्ये महायुतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही। या ठिकाणी विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे लढण्यासाठी ठाम आहेत, ते इच्छुक आहेत, मात्र त्यांच्या नावाची घोषणा देखील अद्याप झालेली नाही। असं असलं तरी आपल्याला तिकीट मिळणार असा दावा हेमंत गोडसे यांच्याकडून करण्यात येतोय। दरम्यान छगन भुजबळ यांचं देखील नाव नाशिकमधून काही काळ चर्चेत होतं, मात्र स्वतः छगन भुजबळ यांनीच आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलेलं आहे। असं असलं तरी त्यांचे समर्थक असलेले आणि समता परिषदेचे दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे, त्यांनी उमेदवारी दाखल देखील केलेली आहे। मात्र नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांच्या विरोधामध्ये महायुतीचा कोणता उमेदवार निश्चित होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर हे तीनही दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे ठाण्यामध्ये राजन विचारे यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन सध्या सुरू आहे। आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड हे देखील रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर राजाभाऊ वाजे हे देखील नाशिकमधून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करतायत। तर तिकडे धुळ्यामध्ये भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांची देखील रॅली सध्या सुरू आहे। सुभाष भामरे हे देखील सध्या जोरदार शक्तीप्रदर्शन करतात। ठाण्यामधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राजन विचारे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। ठाण्यामध्ये सर्वत्र सध्या आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील ही रॅली आणि या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले। तर ठाण्यामध्ये देखील आपण पाहतोय, त्याचबरोबर नाशिकमध्ये देखील पाहतो आहोत। महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून अशा प्रकारे जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे। एक रथ तयार करण्यात आलेला आहे, त्या रथावर दोन्ही उमेदवार विराजमान झालेले आहेत। त्याचबरोबर त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले हे नेते हे देखील या रथावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आदित्य ठाकरे यांच्यासोबत हात मिळवण्यासाठी ठाणेकर नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत। तर तिकडे नाशिकमध्ये देखील राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारामध्ये आणि प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर संजय राऊत। दोन्ही ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। ठाण्यामध्ये त्याचबरोबर नाशिकमध्ये एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असले तरी महायुतीकडून मात्र अद्याप या दोन्ही जागांवर उमेदवाराची घोषणा झालेली नाही। त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचारामध्ये अग्रेसर असल्याचं चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। ही तीनही दृश्य आपण पाहतो आहोत। नाशिकमधील दृश्य आहेत राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल होणार आहे। त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर संजय राऊत हे सहभागी झालेले आहेत। तर तिकडे ठाण्यामध्ये राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे, त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड हे देखील सहभागी झाले। तर धुळ्यामध्ये देखील आपण पाहतो आहोत भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी मंत्री सुभाष भामरे यांचं देखील जोरदार शक्तीप्रदर्शन सध्या सुरू आहे। राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता मतदान होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या टप्प्यातील उमेदवार, त्याचबरोबर चौथ्या टप्प्यातील उमेदवार देखील या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करतायत। ही तीनही दृश्य आपण पाहतो आहोत। ठाणे, नाशिक, त्याचबरोबर धुळे। सांगाल कशा प्रकारचं वातावरण आहे या ठिकाणी? आता धनुष्यबाण नसून मशाल या चिन्हावरती आता अर्ज भरणार आहे, याकडे कसं बघ? नाही, शिवसेनेचा बालेकिल्ला नेहमी ठाणे जिल्हा राहिलेला आहे आणि त्यामुळे दिघे साहेबांनी जे घडवलेलं या जिल्ह्यामध्ये काम आहे, आज तेच काम राजन विचारे साहेब पुढे घेऊन जात आहेत। सलग 2 वेळेला त्याला या ठाण्याच्या जनता असेल, नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, या सगळ्या जनतेने भरघोस मतं देऊन त्याला निवडून दिलेलं आहे। मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो, 2024 साली मशाल चिन्हावर लढत असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लढत असताना राजन विचारे साहेब हे गेल्या वेळेपेक्षा सुद्धा जास्त लीडने निवडून येतील। मात्र या ठिकाणी अजून देखील शिंदे गटाकडून उमेदवार दिले गेला नाहीत, कुठेतरी चाचपणी सुरू आहे त्यांची। कसं बघतात? पालघर असेल, नाशिक असेल, ठाणा असेल, अशा ठिकाणचे उमेदवार अजून दिले?
काल त्यांची एक अंतर्गत बैठक झाली. त्या बैठकीमधल्या एका माणसाने मला रात्री फोन करून सांगितलं की त्यांची आता अशी रणनीती आहे, एक अशी हाय प्रोफाईल स्ट्रॅटेजी ठरवली आहे की 20 मे नंतर ते उमेदवार देणार आहेत. कॅमेरामन गणेश मोरेसह गणेश तुरा, TV9 मराठी, ठाणे.